जय खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल राव आणि मी आज बनवणार आहे कुरकुरीत कारले. है ना. असे तर मुलांना आवडत नाही, पण ह्या प्रकारे जर तुम्ही कारले केलेत तर मुलंही आवडीने खाणार. तर बघूया आपण त्याची रेसिपी. तुम्ही बघू शकतात की कारलेला आधीच मी धुवून घेतलं होतं आणि त्याचे असे गोल काप करून घेतलेले आहेत. त्याच्या आतमधले जे बिया आहेत त्या मी काढून घेतलेले आहेत. आता ह्या कारल्यांमध्ये मी अर्धी चम्मचसारखं मीठ घातल्यानंतर त्याला पण छान मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स केल्यावरती 10 ते 15 मिनटं मी त्याला बाजूला ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकतात की मीठ टाकून मी यांना चांगलं चोळून घेतलेलं आहे. आता याला 15 मिनटासाठी मी रेस्टला ठेवणार आहे, जेणेकरून मीठ टाकलेलं आहे तर मिठाचं काय होणार आहे, त्याचं पाणी होणार आणि कारल्याचं जे चव आहे, कडवटपणा आहे, तो कमी होणार आहे. तर आपण याला 15 मिनटासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत पुढची तयारी करूया. आता तुम्ही बघू शकतात की हे जे मीठ लावलेले कारले आहेत त्याला आपण काय करणार आहोत, असं हातात पकडून चांगलं पिळून घेणार आहोत. मग त्याचं असं पाणी निघणार. हे कडवट पाणी असतं. हे कडू पाणी जेवढं पिळता येईल तेवढं पिळायचं, म्हणजे सगळं कडू पाणी बाहेर येतं. जेवढं पिळता येईल तेवढं पिळायचं, म्हणजे सगळं कडू पाणी बाहेर निघून जातं. तुम्ही बघू शकतात की बघा, मी जेवढं कारल्याला पिळते तेवढं त्याचं कडू पाणी बाहेर निघतं आहे. आणि तुम्ही वाटीत पण बघू शकतात की किती पाणी जमलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मचसारखं चण्याचं पीठ टाकणार आहोत. अर्धा चम्मचसारखं कॉर्नफ्लावर टाकणार आहोत. अर्धा चम्मच आपण लाल तिखट टाकणार आहोत. अर्धा चम्मचसारखं चाट मसाला टाकणार आहे. लिंबू पण पिळणार आहोत. अर्धा लिंबू मी पिळलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं, पूर्ण सगळ्या कारल्याला हे पीठ लागलं पाहिजे. एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. की हे कारले मी एकजीव करून घेतलेले आहे. आता गॅसवरती मी तवा ठेवणार. तव्यामध्ये आपण शेलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आपला हा तवा जो आहे तो गरम झालेला आहे. त्याच्यावर मी आता काय करणार आहे, चारी बाजूने तेल टाकून घेणार आहे. असं तेल टाकल्यानंतर त्याला मी चांगलं असं चारी पसरवून घेणार आहे. त्यानंतर आपण हे कारले जे होते ते असे एक एक करून इथे ठेवून देणार आहोत. तुम्ही बघू शकतात की हे कारले मी एक एक करून इथे असे ठेवून घेतलेले आहेत. आता यांना मी शेलो फ्राय करणार आहे आणि ते पण स्लो गॅसवर. जे आहेत ते छान असे म्हणजे फ्राय झालेले आहेत. त्याला आपण आता काय करणार आहोत, वर खाली करून घेणार आहोत. खालचा भाग जो आहे वरती करणार आहे, वरचा भाग आता आपण खाली करून घेणार आहोत. वरच्या भागला पण आपण असंच याच प्रकारे कुरकुरीत फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आपले हे जे कारले आहेत ते छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आता ते खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही बघू शकतात की आपले हे कुरकुरीत जे कारले आहेत ते असे छान तयार झालेले आहेत. त्याचा सुगंधी खूप छान येतो आहे. ज्याला कोणाला हे कारला आवडत नसेल, जर तुम्ही त्याचा पुढेही हे कारला ठेवलं तरी तो खाण्यासाठी तयार होईल. इतके छान हे कुरकुरीत लागतात. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कमेंट करा.